हर हर महादेव मित्रांनो. तर तुमचं आज मस्त पैकी सकाळी निघालेलं आहे बाहेर जाण्यासाठी. तर आपण कुठं चाललेलं आहे मित्रांनो? आपण चाललेलं आहे मस्तपैकी मुंबईला आपल्या आत्याच्या घरी भावांनो. मित्रांनो मस्तपैकी आपण मुंबईला पोहोचून जातो. भावांनी बसनी गेलतो त्याच्यामुळे थोडा उशिराच झाला. मस्तपैकी मुंबईला वसईला पोहोचतो तर पाहतो तर काय मस्तपैकी आपल्या मुसलमान लोकांचं चालू होतं, मोहरम चालू होतं. मस्तपैकी त्याचा व्हिडिओ शूट घेतला भावांनो. घरी जाऊन सगळ्यात पहिला आपण तट्टा मारला भावांनो. मस्तपैकी पनीरची भाजी वगैरे बनवली होती ताईने. मस्तपैकी दीदीने बनवलेलं पनीर वगैरे खाऊ आपण निघून जातो मित्रांनो. मस्तपैकी तिकडून निघतो तर तिकडं अरे बापरे भयानक ट्रेनची वाट पाहता पाहता भावांनो भयानक गरम होतं भावांनो. आपलं नाशिक एक नंबर बेस्ट क्लायमेट सिटी भावांनो. नाशिक बोलतो एक नंबर भावांनो. काय मस्तपैकी मग आम्ही हिची मजा घेतो थोडीशी. आपल्या आत्याची मुलगी भावांनो, तिला म्हणतो तिला मारा धरून सगळ्यांनी. काहीच विषय नाही भावांनो. मस्तपैकी आपण यांची मजा हसी मस्करी होती मस्तपैकी. कारण की आपल्याला तिथून या ट्रेनवरून पुन्हा भाईंदरला उतरून तिथून आपल्याला गाडी घ्यायची होती. मग मस्तपैकी गाडीत येऊन जातो मित्रांनो. बसून घेतो आपण मस्तपैकी. म्हणलं चला जय महाराष्ट्र भावांनो. मस्तपैकी आपण निघून या. कोणीच आपल्याला हाय करतो आपण हाय करत नाही भावांनो. मस्तपैकी आपण तिथून निघून जातो. तिथून निघतो काकांना बोलतो तुम्ही थोडं पुढेपर्यंत गाडी चालवा, कारण की तिकडे आपल्याला रात्रीचे एवढे रस्ते माहित नव्हते. मग पुढे जाऊन आपण मस्तपैकी काकांना बोलतो काका गाडी बाजूला घ्या. मग मी गाडी चालवायला घेतो मित्रांनो. पंपावर येतो एका ठिकाणी तर तिकडे काही सीएनजी नसतो. तिकडं पुढे येतो तर तिकडे खूप मोठी लाईन असते, त्याच्यामुळे आपण निघून जातो डायरेक्ट भावांनो. निघतो तर आपण सकाळी 7 ते 8 वाजता पोहोचतो मित्रांनो घरी. मग पोहोचल्यानंतर आपण मस्तपैकी झोपून घेतो भावांनो. खूप झोप लागत होती, रात्रभर झोपलो नव्हतं. मग तिकडून मस्तपैकी आपण निघून जातो सगळं आवरून वगैरे. ड्राईव्ह मलाच करायचं होतं त्याच्यामुळे मस्तपैकी आपण भावांनो मस्त निघालो. थोडं पुढं आलो आपण मित्रांनो. तो वातावरण एक नंबर वाटत होतं, पण नंतर पावसाने मस्तपैकी हजेरी दिली. मग सोगरसच्या पुढं थोडस मस्तपैकी पाऊस वगैरे आला. पाऊस वगैरे थांबला. मग थोडंफार भूक लागली होती. मग शेंगा खायला घेतल्या मित्रांनो. आणि 71 वर्षाचे बाबा आहे मित्रांनो. काहीतरी अनुभव घेतला पाहिजे आपण त्यांच्याकडून. एवढं वय झालेलं आहे तरी बी धंद्याला लाजते नाही. मराठी माणूस धंद्याला लाजतो तर लाजू नका भावांनो. मस्तपैकी आपण आपलं मस्त निघून गेलो तिथून. मस्त गाडीत जाऊन बसलो मित्रांनो. लॉंग ब्लॉग पण येणार आहे आपला, तर फॉलो करायला विसरू नका भावांनो. हर हर महादेव. मी असेच ब्लॉग बनवत राहील, मला फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो. माझ्या चॅनलचं नाव ब्लॉग बाय भूषण हिरे. मी माझ्या फिजिक पूर्णपणे कम्प्लीट करणारे भावांनो. माझा बॉडी वेट 75 kg. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. फॉलो करायला विसरू